मग आता आपण पाहिलं या तीन नेत्यांमधनं बच्चू कडू यांचं नेतृत्व हे वरचढ दिसतं. कारण आपण कुठेही जा, हो. संभाजीनगरमधला त्यांचा मोर्चा हा काही मागण्यांसाठी त्यांनी काढला होता. कुठेही जा, एक साधारणतः 100 माणसं बच्चू कडू यांच्या आजूबाजूला आपल्याला अगदी जमताना दिसतात, गोळा होतात. आणि त्यांना बच्चू कडूंच्या नेतृत्वाबाबत काही ना काही अपेक्षा आहेत. खास करून दिव्यांगाच्या बाबतीत त्यांनी काम केलं. मधल्या काळात मला असं वाटतं रवी किरण, की शेतकऱ्यांच्या संदर्भात आवाज उठवणारा एक महत्वाचा नेता उदयास येत होता. दिव्यांगाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये फारसं कुणी काही राजकीय नेतृत्व पुढे आलं होतं असं दिसलं नाही. आणि म्हणून दिव्यांगाच्या पलीकडे सुद्धा सामान्य माणसांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल एक सहानुभूती, आपुलकी निर्माण झाली, की असं एक महाराष्ट्रात नेतृत्व आहे जे उच्चरवानं दिव्यांगाच्या प्रश्नाबाबत बोलतं, आक्रमकपणे कधी काही मांडणी करतं. मग असं सगळं असताना बच्चू कडू यांना अगदी वेगळी चूल मांडाविषयी का वाटते? पक्ष विस्तारासाठी, की मधली जी काही महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची जी स्पेस गेली होती आणि लाटी महायुतीच्या विरोधात होती, म्हणून त्यांना आपलं एक नवं स्थान निर्माण करायचं आहे का असं वाटतं? त्यांना निश्चित स्वतःचं स्थान निर्माण करायचंय असं दिसतंय. कारण बच्चू कडू बऱ्यापैकी जमिनीवर चालणारे नेते आहेत. ते हुरळून जात नाहीत किंवा त्यांनी अजून तरी स्वतःचा पाठीराखा गमावण्या इतपत टोकाच्या भूमिका घेतलेल्या नाहीत. अर्थात त्यांची काही आंदोलनं लोकांना खटकली, त्यातल्या त्यात सत्तेतल्या लोकांना तर खूपच खटकली. म्हणजे मंत्रालयात त्यांनी काही आंदोलनं केली होती, त्याचा लोकांना राग आला. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवाच्या समोर दालनासमोर ते धरणं काही वेळेला हात उगारण्यासारखे प्रसंग घडले अधिकाऱ्यांवर. ते एका विशिष्ट वर्गाला ते आकर्षक वाटलं असेल, पण लॉंग टर्मचा विचार केला, दूरवरचा, तर अशी आंदोलनं एका मर्यादेत यशस्वी ठरतात. आज बच्चू कडूंकडे करिश्मा आहे, युवकांना ते आकर्षित करू शकतात, परंतु महायुतीपासून किती दूर जाऊन ते सगळं वाढवायचं स्वतःचं क्षेत्र, याविषयीचा निर्णय त्यांनी अजून घेतलेला नाही. त्यामुळं लोक त्यांच्याकडे पाहताना महायुतीच्या चष्म्यातून जर पाहत असतील आणि आत्ताची राजकीय स्पेस महायुतीची किती आहे आणि महाविकास आघाडीची किती आहे एवढाच विचार होणार असेल तर मग बच्चू कडूंनी आत्ताच निर्णय स्वतःचा घेतला पाहिजे. पण असं दिसतं की आगामी काळामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं सुद्धा दिसतात आपल्याला. हो. महायुतीमध्ये काही तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं आपसात खूपच चांगला संवाद आहे असं नव्हे. आता त्यांना ते महायुती म्हणून पुढे जायचं आहे. पण अशात प्रत्येक पक्ष एका वेगळ्या पक्षाला पूरक ठरेल अशी काही भूमिका घेत असतो, किंवा तो नेता सुद्धा त्या नेत्याला पूरक ठरेल, त्या पक्षाला पूरक ठरेल अशी काही भूमिका घेताना आपल्याला राजकारणात दिसतं. तर अशा वेळी बच्चू कडू हे कुणासाठी पूरक ठरतात महायुतीमध्ये? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार? त्यांचं अमरावतीचं राजकारण महत्वाचं आहे, कारण ते स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येणं, त्या जिल्ह्यात आपला पाया भक्कम करणं, मगच महाराष्ट्राचं राजकारण करता येईल ह्याचं त्यांना भान आहे. हे पाहता भाजपशी त्यांचं तितकंसं सूत जुळणार नाही. राहिले दोन पक्ष महायुतीतले, एक अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसरा आहे एकनाथ शिंदेची शिवसेना. यापैकी निवड करायची झाल्यास मला असं वाटतं सद्यस्थितीमध्ये ते एकनाथ शिंदेच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतील. आता महाविकास आघाडीला याचा धक्का बसेल, जी काही तुम्ही सांगितले की इतकी क्षमता साधारणतः तिन्ही नेत्यांची आहे, किंवा त्यांच्या नेतृत्वाला सुद्धा काही मर्यादा आहे. असं सगळं असताना आज राज्यातलं जे काही वातावरण दिसतं किंवा आगामी काळात प्रचाराच्या वेळी आपल्याला दिसेल, त्यावेळी महाविकास आघाडीला त्याचा धक्का कितपत बसू शकेल? म्हणजे बच्चू कडूंच्या म्हणजे तिन्ही नेत्यांचा, या फ्रंटचा. अर्थात त्यांच्या जागा वाटपावरती काही अंतिम काही त्यांचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. नाही, महाविकास आघाडीला कसं आहे, मी आधी म्हणाल्यानुसार म्हणजे पहिल्यांदाच मी म्हणालो होतो की त्याचे पॉकेट्स असतात, आपापले प्रभाव क्षेत्र असतात. तिसऱ्या आघाडीचा विचार जर केला तर संभाजीराजे छत्रपतींना मानणारा युवा मतदार पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे. बच्चू कडूंना मानणारा मतदार मराठवाडा आणि विदर्भात बऱ्यापैकी आहे. तर इथे ज्यावेळी महायुती विरुद्ध अशी लढत होईल महाविकास आघाडी, तर महायुतीमधल्या इतर घटक पक्षांचा विचार करून बच्चू कडूंचा मतदार त्यांना मतदान करेल का, याविषयी मला शंका वाटते. पण जेव्हा बच्चू कडू स्वतः उभे असतील, बच्चू कडूंचा राईट हँड, त्यांचा जवळचा पाठीराखा कोणी प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे किंवा बच्चू कडूंनी सांगितलं की हा माझा उमेदवार म्हणून उभा असेल, त्यावेळी निश्चित फरक पडेल एवढं मी सांगतो. तसा फरक दुसऱ्या ह्याला पडणार.